कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिल्लीतल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. 10 लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी. सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षा. महायुतीत नाशिक छत्रपती संभाजीनगर पुण्याच्या जागेवरून तिढा. नाशिक संभाजीनगरसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच. पुण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप आग्रही. दिल्लीमध्ये अमित शहांशी नेत्यांची चर्चा. आदित्य ठाकरेंचा आक्रमक पवित्रा. ग्रीन झोनसह सुधार समितीच्या 4 प्रस्तावांवर पालिकेची माघार. नार्वेकरांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोन कॉलनंतर शिंदेनं चेकमेट केल्याची चर्चा. अर्थ खात्यावरून सुनेत्रा पवारांची नाराजी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. फडणवीसांचा निर्वाळा तर राष्ट्रवादीत वाद झाल्याची हसन मुश्रीफांची दिली कबुली. बैठकीत तटकरे भुजबळ यांच्यात जुंपल्याची ही चर्चा. इंधनाच्या प्रश्नाने सामान्य मेटाकुटीला. रिक्षा टॅक्सीचं किमान भाडं वाढण्याची शक्यता तर भाजीपाल्याचे दरही गगनाला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई. निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्यानं कारवाई. 3 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये घाटकोपरच्या सोसायटीत वाद तर गोरेगावच्या गोकुळधाम भागात कुर्बानीला विरोध. महापालिका आयुक्तांकडे निवेदन. मान्सून एक्सप्रेसचा केरळ प्रवेश 4 दिवस लांबणीवर जाण्याची शक्यता. महाराष्ट्रातलं आगमनही उशिरानं होण्याच्या मार्गावर तर काही ठिकाणी उष्मा, काही ठिकाणी सरी.